किंवा वळी घेणार नाही. म्हणजे अध्यात्म सांगतील किंवा जे गाणी गातील त्याला दूर नाही तर दूर राहतात. त्यांच्या पुढे एक पण वळी नाही, फक्त मोबाईल आहे. पण खरोखर एक सुद्धा वळी नसताना तुम्ही जे सांगता अध्यात्म याला अभ्यास म्हणतात. या धन्यवाद. थोडंसं आवडत बसलंय कारण सध्याचे कार्यक्रम आहे. जीव लहान आहे, जीव लहान आहे, जीव लहान आहे. पण तुमचं मनोरंजन 100% होणार. अध्यात्माच्या बाबतीत आमचे बुवा तुम्हाला
तुमचं मनोरंजन करण्याचं काम सभेबरोबर नक्की करण्याची ही गॅरंटी नाही. काय नवरात्रीचे दिवस आहे, आजचा दुसरा दिवस आहे, अजून 7 दिवस नवरात्रीचा सण चालू असेल. काही काही लोकांनी उपवास धरले, चपल पण घातली नाही. 9 दिवस 9 रंगाची साडी, अंचुरण हिरवा, काय म्हणतात पिवळा, म्हणजे बायको सांगणार हो नवरात्री येते, मला 9 दिवसाला 9 साड्या पाहिजे. गेलो हो त्याच्यात 9 दिवसात 9 साडी गेलो. पण आमच्या आजीने एकच साडी ती सुद्धा फाटलेली, तीच नेसली. बरं ना, तिला 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नाही मिळाल्या. आजी फॅशन झालेली आहे. हे व्यापाऱ्यांनी केलेलं काय आहे. आणि तुम्ही सुद्धा हिरवा रंग घालणार काय पिवळे असं सुंदर मजा येणार, टेन्शन घ्यायचं नाही. त्या दिवशी मला मजा अशी चांगले मला कधी ना कधी मध्ये मध्ये फोन करत असतात. त्या दिवशी मला फोन केला, अरे समीर, म्हटलं बुवा काय झालं. अरे म्हणता काय म्हणता सांगा तुका, जवळचं दिसत ना. तर म्हटलं बुवा जवळचं दिसत नाही, ते चष्मा लावा. म्हणतात चष्मा लावला रे, चष्मा लावला. शेजारी म्हणतात तुम्ही चष्म्यात चांगले दिसत ना. मग म्हटलं चष्मा काढा. अरे म्हणतात मी चष्मा काढलोय. म्हटलं चष्मा काढला शेजारी दिसत नाही. पण आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी शेजारी भेटू. खरं सांगते, जर घरातली आपली घरवाली बाहेर गेली ना तर शेजारी भाऊचे ना जेवण काय करू, चाय होईल ना कॉफी होईल या विचाराने शेजारीनं असते. त्याच्यामुळे आपलं विरंग होणार. बाकी तुमचं काही टेन्शन नाही, पण आपली कळ काढली म्हणून काय. आता हरिनामाचं